नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजला मटका गळा कटिंग आणि शिलाई करण्याची सोपी पद्धत. तर इथे पहा, ब्लाऊजचं कटिंग करून घेतलेलं आहे. ब्लाऊजची टोटल उंची आहे 15 इंच आणि तयार 14 इंच होईल. 1 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथे शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, 2.5 इंच गळा घेणार आहे कारण डीप नेक बनवायचा आहे. आणि खाली आता पट्टी मला 3चीच ठेवायला सांगितलेली आहे आणि उरलेला गळा बनवायचा आहे, त्यामुळे मी 3.5 इंच उंची घेतले कारण अर्धा क्वार्टर इंच शिलाईमध्ये जातं आणि तयार 3 इंचाची पट्टी होईल. आणि गळा उंची पूर्ण डीप घेतलेली आहे. त्यानंतर खालच्या बाजूने 24 ते 2.5 आणि वरच्या बाजूने 2.5 असं मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याचा जो खालचा पार्ट आहे त्याच्यापासून खाली 2.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे आणि बाहेरच्या बाजूने 1 इंच. पुन्हा शोल्डरपासून खाली 3 इंचावर मार्क करायचं आहे आणि त्या मार्किंगला आतल्या बाजूने अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. आता हे मार्किंग या पद्धतीने जुळवून घ्यायचं. अगदी सोपी पद्धत आहे मटका गळ्याचं मार्किंग करण्याची. तुम्ही जर नवीन मैत्रीण असाल आणि मटका गळा मार्किंग करण्याचं शिकत असाल तर त्यासाठी ही ट्रिक्स तुम्ही अवश्य वापरू शकता. जुन्या मैत्रिणींना सहज आकार देता येतो, पण नवीन मैत्रिणींना या पद्धतीने ट्रिक्स वापरून तुम्ही आकार देऊ शकता. किंवा मग तुम्ही अगोदर कॅनव्हासवर कटिंग करा आणि मग गळ्यावरती कटिंग करा, किंवा या पद्धतीने अगोदर गळ्यावरती मार्किंग करून घ्या आणि मग या मार्किंगवरती कॅनव्हास ठेवायचा आहे. कॅनव्हासची बंद बाजू गळ्याच्या बंद बाजूकडे ठेवायची आहे आणि आतल्या बाजूने जो ट्रान्सपरंट दिसतो त्यावरती मार्क करायचे. त्यामुळे मी इथं चॉक बदलून घेतला, ब्ल्यू घेतला, त्यामुळे यावरती डार्क मार्किंग दिसतं. पिंक चॉकने मार्किंग दिसत नव्हतं. पुन्हा आता या मार्किंगवरती पुन्हा मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे नवीन जर तुम्ही असाल आणि मटका गळा बनवायला तुम्हाला अवघड वाटत असेल किंवा सेप देता नसेल तर तुम्ही या पद्धतीने दोन्ही बाजूने साईडला मार्किंग करून घ्यायचे, म्हणजे बरोबर त्या मार्किंगवरती तुम्ही शिलाई करू शकता. आता मार्किंगच्या बाहेरच्या बाजूने मी अर्धा इंचाचं कॅनव्हास एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे. तुम्ही हवं तर 1 इंचसुद्धा ठेवू शकता. तर त्यानंतर हे जे कॅनव्हास आहे ते मी आता अस्तरवरती या पद्धतीने ठेवते की जो सेंटर पॉईंट आहे त्या सेंटर पॉईंटला कॅनव्हासचा सेंटर पॉईंट अटॅच होईल या पद्धतीने. आणि हे चिटकवचं कॅनव्हास आहे, इस्त्री केल्याने चिटकतं. आता चिटकण्यासाठी खालची जी चमकीची बाजू असते ती या पद्धतीने ठेवायची आणि वरून प्रेस फिरवायची, म्हणजे ते चिटकतं. हे नवीन मैत्रिणींसाठी सांगत आहे, जुन्या मैत्रिणींना हे माहीतच आहे. त्यानंतर इथे मी शिलाई मारून घेत आहे. जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरतीच शिलाई मारून घ्यायची. हे सुद्धा नवीन मैत्रिणींसाठीच, कारण मार्किंग जर केलेलं असेल तर शिलाई करताना प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर आता जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते घेतलेलं आहे, त्याच्या सुईच्या बाजूने अस्तर ठेवलेलं आहे आणि कॅनव्हासची बाजू वरच्या बाजूने या पद्धतीने ठेवलं आहे. आता इथे कमरेला काठ आहे आणि बऱ्याच वेळा काठ तिरका होतो आणि काठ छोटा आहे, तो प्रॉपर दिसावा म्हणून मी अगोदर काठाच्या बाजूकडून शिलाई मारून घेतली आहे आणि त्यानंतर वरच्या गळ्याच्या बाजूकडूनही शिलाई मारता येते. तर पहा, आता जो आपण मार्क केलेला आहे, म्हणजे जे चॉकने मार्किंग केलेलं आहे अगदी त्याच मार्किंगवरती शिलाई मारायची आहे. पण त्याआधी मी साईडला पिन लावून घेते, कारण अस्तर किंवा ब्लाऊजचं कापड सरकू शकतं थोडंसं. मेन ब्लाऊजचं कापड आहे ते सिल्क असल्यामुळे ते सरकेल म्हणून मी हे पिन लावून घेतलेले आहे. आणि पुन्हा जे मार्किंग केलेलं आहे त्याच मार्किंगवरती शिलाई मारून घ्यायची आहे. तर अगदी सोपी पद्धत आहे आणि नवीन मैत्रिणी अगदी खूप पटकन या पद्धतीने मटका गळ्याचं कटिंग आणि स्टिचिंग करू शकता. तर आता मार्किंग केलेल्या भागावरती शिलाई मारून झाली आहे. त्यानंतर आता कटिंग करायचे. कटिंग करताना 1/4 इंचाचं कॅनव्हास एक्स्ट्राचं ठेवायचं, म्हणजे जी शिलाई मारलेली आहे त्या शिलाईला अगदी खेटून कटिंग करायचं नाही, तर एक्स्ट्रा कॅनव्हास ठेवून मग कटिंग करायचं आहे, कारण इथे आपण कट देणार आहोत. आणि अगदी खेटून जर तुम्ही कट केलं तर मग धागे निघतात आणि कॅनव्हास किंवा अस्तर बाहेरच्या बाजूने दिसतं, तर ते दिसू नये म्हणून अगदी 1/4 इंच मार्जिन सोडून मग शिलाई मारायची. त्यानंतर हे छोटे छोटे कट द्यायचे, त्याने अस्तर आणि कॅनव्हास खूप पटकन इझिली फोल्ड होतं. तर आता कट मारताना थोडासा कट माझा धाग्यावरती गेला होता, तर तो जर मी तसाच पलटी केला असता तर तो कॅनव्हास बाहेर दिसतो, त्यामुळे मी त्यावरती पुन्हा शिलाई मारून घेतली. आणि हे प्रत्येक नवीन मैत्रिणीसोबत होतच असेल, किंवा जुन्या मैत्रिणींसोबतही कधी कधी घाईघाई काम करताना कट जर आतमध्ये गेला तर तिथे थोडीशी शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर आता हे पलटून घेतलं आहे
आणि आतल्या बाजूने या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करायचा आहे आणि पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे, किंवा तुम्ही हाताने सेट करून घ्या आणि इस्त्री फिरून घेऊ शकता, पण दाबटीप दिलेली कधीही बेटर. तर आता पूर्ण गळ्याला मी दाबटीप देऊन घेते. आता पूर्ण गळ्यावरती मी दाबटीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर जे ओपन कापड आहे त्या कापडालाही साईडच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे तेही कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे ब्लाऊजला मी टक्स मारून घेतलेले आहेत. टक्स तुम्ही तुमच्या चॉईसनुसार मारू शकता. आणि आता इथे वरती नॉड लावणार आहोत. मटका गळा म्हणजे नॉड लावणं आलंच. तर नॉड लावण्यासाठी वरच्या बाजूने 3 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि तिथे नॉड लावायचे आहे, कारण अर्धा इंच शिलाईमध्ये जातं आणि नॉड लावण्याची खरी मार्जिन म्हणजे 2.5 इंच, शोल्डरपासून खाली 2.5 इंचावरती नॉड लावायचे. तर आता मी इथे कपड्यापासूनच नॉड बनवून घेतलेले आहे. कपड्यापासून नॉड कशी बनवायची याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला ब्लाऊजला मॅचिंग अशी ब्लाऊजच्याच कपड्याची लेस बनवता येईल. तर आता दोन्ही बाजूने मी नॉड लावून घेतले आणि ब्लाऊजच्याच कपड्यापासून छोटेसे लटकन बनवून घेतलेले आहेत. इथे मी अंदाजे कापड घेतलेला आहे. 4 इंच रुंद आणि 4 इंच लांब असं चौरस 2 तुकडे घेतलेले आहेत आणि या तुकड्यांपासूनच आपण छोटेसे 2 लटकन बनवणार आहोत. तर पहा, आता हे चौकन घेतलेले आहे, त्याला एका बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर नॉड अगदी मधोमध ठेवायचे आहे सेंटरला आणि पुन्हा एकदा फोल्ड करून त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही झुमका लटकन बनवू शकता किंवा लटकनचे सुद्धा वेगवेगळे प्रकार बनवू शकता. मीही आपल्या चॅनलवरती खूप सारे लटकन डिझाईनचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. त्याची लिंक हवं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तेही बघून घेऊ शकता आणि लटकन अजून वेगवेगळ्या प्रकारचे शिवून ब्लाऊजला अजून वेगळा लुक देऊ शकता. तर आता मी इथं या कस्टमरला सिंपलच लटकन हवं होतं, म्हणून मी इथं दोन्ही सिंपल लटकन बनवलेले आहेत आणि खरं तर ब्लाऊजचं कापडही कमी होतं. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मी सांगितलेली मटका गळा ब्लाऊजची कटिंगची आणि शिलाईची पद्धत तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि नसेल आवडली तरीसुद्धा सांगू शकता, किंवा तुमच्याकडे जर काही नवीन ट्रिक्स असतील तर त्याही सांगू शकता. तर व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पहा, फायनली आपला मटका गळा तयार आहे. Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real.